जगातील सर्वात धोकादायक समुद्री मार्ग, युद्धाच्या सावटाखाली बंद पडलेला व्यापार आणि त्या परिस्थितीतून भारतासाठी निघालेला एक तेलाचा टँकर. इराण-अमेरिका युद्धाच्या तणावात होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचलेला पहिला क्रूड ऑइल टँकर, जागतिक राजकारण आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे. आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण यामागची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत. मध्य पूर्वेत असलेली होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतुकीची समुद्री मार्गिका मानली जाते. जगातील जवळपास 20% तेल व्यापार या एका अरुंद समुद्री मार्गातून होतो. सौदी अरेबिया, इराण, कुवेत आणि UAE येथून निघणारे बहुतेक तेल याच मार्गाने जगभर पोहोचते. भारतासाठीही ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताच्या तेल आयातीपैकी मोठा हिस्सा याच मार्गाने येतो. 2026 मध्ये इराण आणि अमेरिकेमधील तणाव अचानक वाढला. या संघर्षामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक जवळपास थांबली. काही जहाजांवर हल्ले झाले, तर अनेक जहाजांनी सुरक्षिततेसाठी आपला मार्ग बदलला. यामुळे जगभरात तेलाच्या पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली आणि तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली. या धोकादायक परिस्थितीत शेनलॉंग नावाचा एक सुएझमॅक्स क्रूड ऑइल टँकर सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून भारतासाठी रवाना झाला. हा टँकर जवळपास 1.35 लाख मेट्रिक टन क्रूड ऑइल घेऊन हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करत भारताकडे निघाला. सर्व धोके पार करत हा टँकर अखेर मुंबई बंदरात सुरक्षितपणे पोहोचला. इराण-अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचलेला हा पहिला क्रूड ऑइल टँकर ठरला. या टँकरचे सुरक्षित आगमन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण भारताच्या तेल आणि गॅस पुरवठ्यापैकी मोठा हिस्सा हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येतो. या घटनेमुळे ऊर्जा पुरवठा सुरू राहील असा विश्वास निर्माण झाला आणि जागतिक बाजारालाही काहीसा दिलासा मिळाला. मध्य पूर्वेतील युद्ध, जागतिक राजकारण आणि ऊर्जा पुरवठा या सर्वांच्या मध्ये हॉर्मुझ सामुद्रधुनी अजूनही जगाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा श्वास आहे. आणि त्या धोकादायक मार्गातून भारतासाठी आलेला हा पहिला तेल टँकर जगातील समुद्री व्यापाराची ताकद आणि धैर्य दाखवून देतो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा.